नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विचार जो आपल्याला माणूस म्हणून आपली ओळख करून देतो. तो म्हणजे इतर जीवांप्रती आपलं कर्तव्य काय आहे. सर्व जीवांशी दयाळू रहा या मागचा जो गहन अर्थ आहे तो आज आपण उलगडणार आहोत. आणि हे सगळं विवेचन पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या सभी प्राणियों पर दया कीजिए या पुस्तकावर आधारित आहे. तर मग बघूया आजच्या आपल्या प्रवासात काय काय आहे. आपण सुरुवातीला मानवतेचा खरा धर्म काय आहे हे समजून घेऊ. मग आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या क्रूरतेच्या वेगवेगळ्या रूपांवर नजर टाकू. त्यानंतर महापुरुषांच्या जीवनातून करुणेची प्रेरणा घेऊ आणि शेवटी करुणेच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे पाहू. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. अशी कोणती गोष्ट आहे जी मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवते? खरं तर ती आपली शारीरिक ताकद नाही, तर ती आहे विवेकशक्ती. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखण्याची क्षमता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करुणा, दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची, त्याच्या दुःखात सहभागी होण्याची भावना. ह्याच दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. आणि ही फक्त एक देणगी नाही, तर एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. तुम्ही बघा, प्राणी कसे जगतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात. पण माणूस म्हणून आपला धर्म याच्या खूप पुढे आहे. फक्त स्वतःचा विचार न करता इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधणं आणि त्यांचं दुःख आपलं मांडणं हेच तर खऱ्या मानवतेचं लक्षण आहे ना, नाही का? पण करुणेचा हा जो आदर्श आहे आणि आपल्या आजूबाजूला जे वास्तव दिसतं त्यात खूप मोठं अंतर आहे. चला आता क्रूरतेच्या अशा काही रूपांवर नजर टाकूया जी अनेकदा आपल्याकडून पाहिली जात नाहीत किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. रोजच्या आयुष्यात हे चित्र आपण अनेकदा पाहतो नाही का? मुक्या जनावरांवर त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त ओझं लादलं जातं. हे दिसायला खूप सामान्य वाटतं, पण ही क्रूरतेची एक अगदी स्पष्ट अभिव्यक्ती आहे. आता हे बघा, ह्या मुक्या जीवांच्या वेदना थेट आपल्यापर्यंत पोचतात. त्यांच्या शरीरावरच्या या जखमा फक्त शारीरिक नाहीत, तर त्या आपल्या सगळ्यांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा आहेत. आणि हे आपल्या काही क्षणांच्या मनोरंजनासाठी आपण एका पक्षाला त्याच्या स्वातंत्र्यापासून, त्याच्या आकाशापासून कायमचं तोडून टाकतो. पिंजऱ्यातलं आयुष्य म्हणजे जिवंतपणे मरणच. फक्त एक क्षण थांबा आणि विचार करा, जर आपण त्या प्राण्यांच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं? पण सगळीकडेच असा अंधार नाहीये. इतिहासात आपल्याला करुणेची अनेक तेजस्वी उदाहरणे सापडतात. चला त्यातलीच काही पाहूया. सरदार पटेलांसारखे लौहपुरुष, अब्राहम लिंकनसारखे राष्ट्राध्यक्ष आणि स्वतः गौतम बुद्ध यांच्या कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात. खरी महानता पदात किंवा सत्तेत नसते, तर ती करुणेच्या विशालतेत असते. एका कबूतर आणि बाजाची ही छोटीशी गोष्ट खूप मोठा विचार सांगून जाते. खरी शक्ती जीव घेण्यात नाही, तर जीव देण्यात आहे. मारणं खूप सोपं आहे, पण जीवन देणं किंवा वाचवणं यातच खरं सामर्थ्य आहे. आता आपण अशा क्रूरतेबद्दल बोलूया जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, जी आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंमध्ये लपलेली असते. आपल्याला जे सुंदर रेशीम दिसतं ना, त्या रेशमाचा प्रत्येक धागा हा एका जीवाची वेदनादायी कहाणी सांगतो. जी गोष्ट आपल्याला इतकी सुंदर वाटते ती त्या किड्यांसाठी मृत्यूचं कारण ठरते. आणि हे फक्त रेशमापुरतं मर्यादित नाही. चामड्याच्या वस्तू असोत, कस्तुरी असो किंवा फरचे कपडे, अशा अनेक वस्तूंमागे ही अशी छुपी हिंसा दडलेली असते. आपल्या नकळत आपल्या निवडी या क्रूरतेला प्रोत्साहन देत असतात. मग यावर उपाय काय? काय करता येईल आपल्याला? पुढचा मार्ग हा सजग राहण्याचा आहे आणि आपली मानवता जागृत ठेवण्याचा आहे. तर मग आपण काय करू शकतो? करुणेचा मार्ग खरं तर खूप सोपा आहे. पहिले म्हणजे हे दुःख आहे हे स्वीकारणं. मग सर्व प्राण्यांशी दयाळूपणे वागणं. तिसरं म्हणजे खरेदी करताना अहिंसक पर्याय निवडणं. आणि चौथं म्हणजे जे असहाय्य आहेत त्यांची काळजी घेणं. ही तर फक्त काही उदाहरणं आहेत. आपली प्रत्येक निवड महत्वाची आहे. आपण जर अहिंसक पर्याय निवडले तर या क्रूरतेच्या चक्राला नक्कीच थांबवू शकतो. आपले छोटे छोटे निर्णय मिळून एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. आता आपण या सगळ्या विवेचनाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. निसर्गाचा एक नियम आहे, तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. जे दुःख आपण इतरांना देतो ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे परत येतच. कारण या विश्वाच्या न्यायालयात कदाचित वेळ लागेल, पण अन्याय होत नाही. आणि हेच सत्य या एका वाक्यात सामावलेलं आहे. ईश्वराच्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर नाही.
प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते. म्हणून या संपूर्ण प्रवासाचा अंतिम संदेश हाच आहे की इतरांच्या दुःखावर आपल्या सुखाची इमारत उभी करू नका. खरी माणुसकी, खरा आनंद हा सर्व जीवांप्रती करुणा दाखवण्यातच आहे. हा फक्त एक विचार नाही, तर ही जगण्याची एक पद्धत आहे.